कंटिन्यू करतोय. आता आपण दुसरा प्रकार पाहू. आपण जेव्हा Googleवर जाऊन सर्च बारमध्ये रेड आदिदास शूज असे लिहून एंटर करून सर्च करतो, त्यावेळी जो रिझल्ट येतो त्यावर शूजच्या इमेजेस, त्यांचे साईज, त्यांचे प्राईस ह्याचा तपशील दिलेला दिसतो. अशा ॲडव्हर्टाइजमेंटना आपण शॉपिंग ॲड किंवा शॉपिंग ॲडव्हर्टाइजमेंट असे म्हणतो. व त्या माध्यमातून कस्टमर शूज किंवा जे त्यांचे जे प्रोडक्ट असेल ते खरेदी करू शकतात. आता तिसरा ॲडव्हर्टाइजमेंटचा नमुना किंवा प्रकार पाहूया. जेव्हा आपण यूट्यूबवर जातो आणि जाहिरातीचा व्हिडिओ पाहतो, अशा जाहिरातींना व्हिडिओ ॲड म्हणतात. आणि ह्या व्हिडिओ ॲडमध्ये उजव्या बाजूच्या सेक्शनमध्ये तिसऱ्यांची ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट किंवा ती रन केलेली असते. जर का तुम्ही त्यावर क्लिक केले आणि पाहिले तर वरच्या बाजूला त्या ॲडव्हर्टाइजमेंटला वर ॲडव्हर्टाइजमेंट बाय गुगल असे दर्शवलेले तुम्हाला दिसेल. म्हणजे ज्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटवर लीड्स जास्त असतात किंवा पॉप्युलर असतात, अशा जाहिरातीवरच आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटवर ते जाहिरातदार आपली जागा देतात गुगलला आणि त्यांच्या क्लायंटची जाहिरात रन करण्यासाठी उपलब्ध करून देतात आणि त्या बदल्यात त्यांना मोबदलाही गुगल देतो. अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंटना पार्टनर किंवा डिस्प्ले ॲड म्हणतात. गुगल ॲडमध्ये 4 प्रकारच्या ॲड असतात. त्या म्हणजे सर्च ॲड, नंतर डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड आणि शॉपिंग ॲड. ही झाली गुगल ॲडच्या बाबतची तोंड ओळख. आता आपण पाहूया गुगल ॲड प्रत्यक्षात रन कशा करायच्या आणि त्याचे बेसिक स्ट्रक्चर कसे असते. फेसबुक ॲडच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये 3 प्रकार होते, परंतु गुगल ॲडच्या स्ट्रक्चरच्या मध्ये बेसिक स्ट्रक्चरचे 4 प्रकार आहेत आणि ते असे आहेत: ऑब्जेक्टिव्ह, कॅम्पेन, ॲड सेट व ॲड. ऑब्जेक्टिव्हमध्ये व्हाय हे असे विचारले जाते, म्हणजे तुमचा उद्देश तो प्रथम सांगावा लागतो. म्हणजे त्याचं अवेअरनेससाठी आहे का ती ॲड, लीडसाठी आहे का, किंवा ॲप प्रमोशनसाठी आहे का, किंवा वेबसाईट ट्रॅफिकसाठी आहे का. तसेच कॅम्पेनमध्ये तुम्हाला जाऊन काही क्रिएट करायचं असेल तर तिथं मुख्य तुम्हाला हाऊ असे विचारले जाते. म्हणजे डिस्प्ले ऑप्शन डिस्प्लेद्वारे का सर्चद्वारे का व्हिडिओद्वारे का शॉपिंग ॲपसाठी वगैरे वगैरे. आता ॲड सेटमध्ये तुम्हाला कस्टमर टार्गेट करण्यासाठी गुगल विचारतो हू, वेन, वेअर, हाऊ मच. म्हणजे ती ॲड कुणाला दाखवायची आहे, केव्हा दाखवायची आहे, कुठं दाखवायची आणि किती दाखवायचे आहे, किती वेळा वगैरे असं. नंतर जे हे आहे प्रकार तो ॲड्समध्ये गुगल विचारतो तुम्ही इथं काय दाखवणार आहात, इमेज दाखवणार आहात का, व्हिडिओ दाखवणार आहात की काय दाखवणार आहात. गुगल ही सर्च बेस्ड ॲड असल्यामुळे त्यांची प्रथम रिक्वायरमेंट असते ती तुमच्या कीवर्ड्सची. परंतु फेसबुक ॲड ही सर्च बेस्ड ॲड नसते, त्यामुळे इथं कीवर्ड्सवर जास्त जोर दिलेला नसतो आणि ते कीवर्ड्स विचारत नाहीत. ही झाली गुगल जाहिरात क्रिएट करण्याची पूर्व माहिती. ही सर्व माहिती गुगलला दिल्यानंतर ती सेव्ह करून आता ॲक्च्युली गुगल ॲड तयार करण्यास म्हणजेच एक्झिक्यूट करण्यास सुरुवात करायची आहे. तर चला ब्राउझरवर गुगलवर जाऊन
सर्च बारमध्ये गुगल ॲड असे लिहा आणि एंटर करा. आता तुम्हाला गुगल ॲडची वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला वर टॉपला काही अनाउन्समेंट किंवा काही माहिती ती दिसेल, ती वाचा आणि ॲक्शन घ्यायची असेल तर ॲक्शन घ्या, नाहीतर तुम्ही स्किप करा किंवा पुढे चला. आता उरलेली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देत आहे.